संसाराला एक सुख आहे, संसाराला एक सुख आहे, आठवावे काय ठेवावे ते होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा देश काही. घेतील तयासी सोपे आहे सुख, वदविले मुखे नारायण. सांगितली सोय करुणा सागरे, तुम्हाला गाजतरीन वाटी. तुका म्हणे केले उपकार केला, थोड्या भाविकाला कराव्या. ते होती सर्व संसार सुखाचा, नरकी दुःखाचा देश काय. पंढरा करो प्रथमा हे वाट गोमटी वैकुंठाशी जाताना कृष्ण कथा दिली प्रजा. जयाची केली स्मरण होईस कवितेच्या अधिकरण. ते जीवन श्री चरण श्री गुरुजी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया. नमो सद्गुरु तुगया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. मनोजीव मारुतुल्यवेगं विद्येर्योगिमतानुष्ठ. वातात्मजवानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदये. मस्तकमादापायामि
मराठी स्थान पवित्र स्थान हरिओम साईदास बॅकेट हॉल मंगल कार्यालय हा भरपूर सोहळा आणि त्या निमित्ताने तुळशी कारण मंगल कार्यालय आहे इथं आजपासून मंगलमय वातावरण सुरुवात झाली. इथं शुभ विवाह होणार आहे. नवीन जे लग्न करणारे वधू येथे येऊन या मंगल कार्यालयामध्ये आपल्या भविष्याच्या जीवनाला पुनर्वैवाहिक जीवनाला प्रार्थना करणार आहे. असे शुभमंगल कार्यालय त्या मंगल कार्यालयामध्ये आरोग्याची प्रार्थना प्रोसेस असं हे जेवढं काही चांगलं काम त्याच्याकडून आशीर्वादाची गरज आहे. स्वामी सुनाशी दादा गुरुजी गुरुदेव श्याम बाबा शास्त्री बाबा यादवान स्वामी संत ब्रह्ममुक्ती सोनार गुरुजी यांचा आशीर्वाद आणि हे बंद केलं तर तुमच्या भविष्यात आशीर्वाद स्वामी जय गुरुजी देव गुरुजी महाराज यांचा आशीर्वाद बाबा दया आणि मागल्या त्याच्या आशीर्वादामध्ये सगळे चालत जातात. आणि आणखी एक हरिभाऊ बाळूंचा एक सज्जनांचा त्यांचं आता मागच्या वर्षी त्यांचा आशीर्वाद आहे आणि सोन्याकडे मागून जा तसं येतं प्रतिमा यांचा आशीर्वाद आहे. पण आपल्या सर्वांचा आशीर्वाद आहे. तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद शिवाजी बाळूंचा हे सगळे आज स्तुत्य कार्यक्रम या मूळ कार्याचं उद्घाटन आपल्या सर्वांनी याचं आवड प्राप्त झालं. आणि त्या निमित्ताने माझा हा गुरुजन वर्ग श्रद्धे बाबा शिवाजी बाबा आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मायबाबा सर्वांना प्रणाम करतो. आणि आज या मंगल परिवाराच्या या मंगल कार्यालयाच्या निमित्ताने तुळशी विवाहाच्या निमित्ताने हा वास्तुशांतीचा कार्यक्रम आणि त्या निमित्ताने माझ्या तुकोबाच्या वर्गाची निवड केली.
निष्काम भक्तीचा प्राण समजून सगळं साधना करतात आणि निष्काम भक्तीचा समजून प्राण समजून जो सगळं साधना करतो दादा त्याची भाषा वजनदार असते. हृदयातून बोलतो म्हणजे तू पण हृदयातून बोलायचं. कथा कीर्तन हे हृदयातून असेल दादा त्याला प्रभाव होतो. हृदयाचा प्रभाव टाइमपास नाही कथा कीर्तन टाइमपास करता नाही बस गप्पा नाही काय हृदयातून बोलायचं. आमच्या महापुरुषांनी हृदयातून कथा केली, हृदयातून समाज निश्चित केला, हृदयातून हृदयस्थ भाव प्रकट करायचा. वेद काय सांगतं, पुराण काय सांगतं, शास्त्रकारांचं मत काय आहे, सगळ्यांचा धांडोळा घेऊन जगत कल्याण याचं फल कशाने होणार आहे. संत एकांती वैसरी सर्व सिद्धांत शोधिली ज्ञान दृष्टी अवलंबली सार काळजी म्हणून आणि सार काय ते कसले आहे तर कल्याण व्हावं असं वाटतं. सातत्य करायचं. वेद काय सांगतात, पुराण काय सांगतात, शास्त्रकारांचं मत काय, श्रुती माता काय सांगते, सर्वांना धांडोळा घ्यायचा आणि आपादित सिद्धांत लोकांच्या पुढे मांडायचा. तो सिद्धांत कुठल्या काळातून भाग करणार नाही, या सगळ्या कोणी पुस्तक करणार नाही आणि कोणी त्याच्यावर शंका घेणार नाही. अशी आबादित सिद्धांत लोकांच्या पुढे मांडायची आणि अशी दयाळ आणि करत असावी. आमचे तुकाराम महाराज धर्माचा प्रचार कसा करीत असतात. सरळ मनाने हृदयातून जो कथा करतो ना तो जगताच्या कथेने जगताचं दुःख आहे. कथा तुम्हाला माहिती हनुमंतराय दादा ज्याला लंकेमध्ये गेली सीतामाईच्या शोधात सीतामाई अशोक वाटिकेमध्ये अशोक वाटिकेमध्ये सीतामाई असताना रावण समोरशी डोळ्याने रावण धरून येतो सीतामाई. सीतामाई जरा अस्वस्थ अवस्था आहे. काय होईल रावण बारबार धमकी घाबरला नाही. सीतामाई घाबरला नाही पण बारबार धमकी देत होती. माझ्या दादू हनुमंताने घरावर बसून गुप्त अवस्थेमध्ये तुला रावण बारबार एक मास म्हणून वाहन माना तो मारी बाहेर तुला मी मारत एका महिन्यात तुम्हाला नाही असं बोलतो आहे. पण तेवढ्या अवकाशामध्ये रावण निघून जातो आणि माझ्या दादा हनुमंतरायने भगवंताची कथा सुरू केली, रामकथा सुरू केली. रामकथा सुरू केली आणि रामकथा प्रभूची कथा सुरू झाल्यावर सीताबाईच्या दुःखाचं होतं. कथा ही दुःखाचं करण्याकरता आहे. तर कथा सुनत येईल दुःखा के दुःख भाग सीता के दुःख भाग प्रभूची कथा सुरू झाली. रामकथा हनुमंतराय रामकथा तशी कालनेली सुरू केली. कालनेली ज्या वेळेला संजीवनी बुद्धी आणण्याकरता कालनेली रस्त्यावर बसली. त्याला कळलं का लक्ष्मणाला जिवंत करण्याची लागली आहे, याला संजीवनी बुद्धी आणण्याकरता हनुमान जाणार नाही. याच्या रस्त्यावर आपण आरसत निर्माण करायचं कारण सूर्योदयाच्या आत हनुमान आला पाहिजे. परत असं ती संजीवनी बुद्धी आणायची सूर्योदयाच्या आत आला पाहिजे. हनुमान याचा टाइमपास करण्याकरता काल नेहमी रस्त्यावर बसला आणि काल नेहमी कथा सुरू केली. ही बुद्धी माणसे कथा करतात बरं का. त्यांच्या कथेचा लाभ होत आहे. माझ्या प्रभूची कथा हनुमंतरायाने केली पण सुद्धा माझे दुःख हल्क झालं, दुःख हरण झालं. सुनत येईल सीता काल रामकथा यांनी रामाचं नाव घेतलं, रामकथा आणि काल नेहमीच्या मुखातून सहज तो रावणाचा नाव घातला. त्याच्या मुखातून प्रारंभ रावणाचा झाला. त्याच्यामुळे त्याची कथा पुढे गेली. त्याची कथा सर्व देत आहे पण माझी कोरायची हृदयस्थ भाव आपला प्रकट करायचा. साधू संतांची वचन वेदवाणी श्रुती काय सांगते, पुराण काय सांगतात, देव वेदाचं काय म्हणणार आहे सगळं काही समाजाच्या पुढे आपण शिकायला म्हणत असतो. अशा देवसुद्धाकडे कोणी येणार माझ्या तुकडे बात श्री मंदिरी आहे. ताळतोळी सहज म्हणतात मवा गंगाराम बाबा मवा संतांनी गेली कोणाचे लहान भाऊ कामावर आहे अनेक सज्जन गर्दी झाली. कारण ही सगळी काळजी मागण्याची जरूरत आहे.
सत ही वजनदार भाषा, दयेची भाषा, अंतकरणातून कथा करणाऱ्या सज्जनाच्या जवळ आपोआप समाज येतो. माझ्या तुकोऱ्याची जवळ सगळी मंडळी आहे. आणि याच्यानंतर या जगतामध्ये प्रत्येक सज्जनाला आपलं दुःखही गेलं पाहिजे, सुखाची प्राप्ती आली पाहिजे. प्रत्येकाला गरजेचं आहे. जो तो आज सुखाच्या आशेने होत आहे करून आहे. तुकोऱ्या सुद्धा म्हणतात, माझे सुद्धा जीवन याच्यात चाललं. सर्व सुखाची आशा जन्म सुखाच्या प्राप्तीला तो सुख मिळत नाही. का मिळत नाही त्याचं कारण सुख शांतीचा जो उपाय आहे तो आपल्याला कळत नाही. माणसं अंगाने सुखाच्या कल्पना करून धावत आहे. सुख शांती कशात आहे, सुख कशात आहे हे आपल्याला जर कळत असतं तर माणसं कधीच सुखी नाही. माझे कवी महाराज परिश्रम केला, अभ्यास केला. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो दुखिया जन्म दुखिया तपस्वी को दुख ना रे. कशामुळे दुःख होतं? आशा मनसा सबगट व्यापी, कोही मैल नहीं सुना रे. जो देखे सो दुखिया बाबा, सर्व दुखिया. राजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर वैरागी. दुःख के कारण सुखदेवनी उदरी माया त्यागी. माझ्या कवी मागणी तो जबरदस्त सिद्धांत मांडला दादा. अरे हा समाज दुखी नाही, जग दुखी नाही, जन दुखी नाही. तुम्हाला खरं सांगू मला साथ कहे तो सब जग दुखिया, झूठा कहे ना जाए रे. ब्रह्मा विष्णू शंकर दुखिया, जिने सृष्टी कमाई रे. सर्व जग दुःखी आहे. दुःखाचं कारण कोणाला माहित नाही. दुःखाचं कारण शोधण्याकरता, दुःखाचा परिपूर्ण दुःख घालण्याचा अभ्यास करून साधू इथे येतात. सुखी करण्याकरता साधूचं काम दुसरं काम आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन ही होती. भजितो आगे गुरुच्या खडके. सर्वांना सुखी करण्याची कल्पना फक्त साधूची आहे. इतर कोणाकडे ही दया नाही, कोणाकडे ही तळमळ नाही. ऐशी कळवळ्याची जाती करीला भावी प्रीती. बोलता बोलता आयुष्य खतम होईल, बोलता बोलता आयुष्य जाईल. पण याच्या मानवाचं कल्याण झालं पाहिजे. सुख शांतीची अनुभूती करण्याकरता, याला उपास करण्याकरता साधू देण्याकरता येतात. संतांनी जे दिलं त्याला संतांचं देण्या, संतांचा प्रसाद. प्रत्येक सज्जन मायबापाच्या जगण्याचा जो सेट आहे, जी मस्ती आहे, जी कुमारी आहे, त्याच्या पाठीवर साधूचा प्रसाद आहे. तुमच्याकडे पाहिजे प्रसन्न वाटतं, ही साधूचा प्रसाद आहे. साधूच्या देही म्हणून आपल्या जीवनामध्ये जी काही पवित्र समज आली आहे, बऱ्यापैकी आणण्याची सत्य असत्याची शिकवण, धर्म काय, अधर्म काय, जी शिकवण माणसं याच्यातून शिकवण. शास्त्रकार सांगतात सत्यवद, धर्माचं सत्य बोलायचं, धर्माचा आचार करायचा, शुद्धीवरची कल्पना आहे. सत्यवद धर्माचं. आज या विश्वामध्ये धर्माचरणी सज्जन सुद्धा आहे. धर्माच्या घोषणा करायला, धर्माचा आचार करणारी घोषणा करायला काय वेळ लागत नाही. गोष्ट तर कोणी करू शकते. आचार करताना जर आवडते सत्याचा आचार करीत असतो. कारण म्हणून धर्माचे
सत्यावर ही शिकवण देत असताना सर्वांचा भल्याचा विचार करण्याचा करा मला वर्दळ वाढायला महाराज जबाबदारीचं पालन करून सुखशांतीची अनुभूती करणं अतिशय अवघड झालं. सुखशांती प्राप्त होण्याकरता प्रत्येकाची धडपड कधीची दहा एवढी आहे. त्या 10 माझ्या देवराची गोपिका आपला अनुभव प्रकट करते. ती गोपिका म्हणजे कधी काळामध्ये ऐशे शोधलेले मार्ग नाना परी नयेची प्रकृती मग सागेली दुरी आता गाऊ दीनाच हा मुरारी निळामणे करो संसारा भोगरी कोणी प्रचार प्रसार करत असताना हे सांगत संसार दुःखमुळं चौकडे विश्रांती नाही प्रत्येक सगळ्यांनी सांगितलं. पण ते तुकोबार आहे प्रपंचरचना सर्व ही भोगोली द्यावी अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हवी वैराग्याची निष्ठा प्रगट होती द्यावी अहंता ममता तेवढं शांतीवरील जय जय सद्गुरु स्वामी तुकया दाता परिणाम धन्य पुण्य रूप करिता या विद्वानांचे पंडितांचे आक्षेप आले. 13 दिवसापर्यंत उपवास करून देवाला प्रार्थना करून ते चारित्र्य 13 दिवस झाले निसर्गाची निर्मिती झाली तरी विशेष बरं संसार भूल लागला लागला फार मोठं. अरे त्याच्या आत्मपिढ्या व्यापाराचा आहे. आता उगत दुष्काळामध्ये लुटालूट केल्याचा परिणाम झाला तो बरं झाला दाने दैन्य पण ऐश्वर्य संपूर्ण पिढ्या त्याच्या व्यापाराचा आहे. पण व्यापार सध्या व्यापार मी खरं सांग संपदा तयाची न सडे कल्पांती मेळविला भक्ती देवला लाभ दया झाला संसार येऊनी भगवंतावरती भक्ती केला भक्तीने जे जेव्हा ऋणी बनवतात त्याची संपत्ती कल्पांतापणे संपत नाही. माझ्या तो पदरात उगच आमच्या महाराज लोकांनी दरिद्री टाकली दरिद्री माणसं तर जीवन नागरिक असते काय म्हणतात देवाचे देऊळ होत गेले भंगले चिंताशी ते आले करावेशी कोणता देवाचं मंदिर आरंभी कीर्तन करियेगा दशी नवत्या अभ्यासी गुणादी देवाचे देऊळ होते जे भंगले चिंताशी ते आले करावेशी आश्चर्य संबंधित लुटान केल्याचा परिणाम पण संस्कार धन्यता प्राप्त अवघात संसार झाला साधक म्हणजे तो बोलायला येतात महाराज अहो एवढ्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुमच्या संस्कार धन्यता प्राप्त झाली ब्रह्मरूपाला प्राप्त झाली अशा कुठल्या पद्धतीने संसाराचं व्यापार कसा केला बोलायला बाबा आम्ही विचार करून वेदाच्या नीतीप्रमाणे शास्त्रकारांचं मत काय आहे वेद काय म्हणतो अशा पद्धतीने आम्ही संसाराचा गाडा चालवला. सुखाचे येवारी सुखला आनंद गोंधळा मागे पुढे आम्ही व्यवहार सुखाचा केला आम्हाला लाभही पुढे झाला. संगती पंगती निवास वेगळे जसं त्याचं कर्म असतं जसा आचार असेल तसा व्यवहार असेल फलश्रुती तशी प्राप्त होती. म्हणून आम्ही व्यवहार सुखाचा केला आणि त्याचा परिणाम आम्हाला लाभही आनंद पण ही संसाराने आनंद मिळणं अवघड गोष्ट आहे. तुकोबार
संसारामध्ये तुम्ही आनंद मिळवण्याकरता तुम्ही काय उपाय केले? आम्ही वेदाची वेद काय सांगतो, काय शास्त्र काय म्हणतो, काय सगळं काय आम्ही दांडोळा देऊ आणि ती निर्धार इकडे पाहिलं. 18 पुराणाची पोथी नामावी नाही होती. वेद आनंद बोलला आणि तुकाची साधला विठोबाशी सगळं दावी ऋषीचा नाम देवाची शरणागती एवढाचे उपाय पुराणे ते सांगतात. 18 पुराणे हरिशी गायत्री. तुम्ही काय केलं? आम्ही सुद्धा हेच केलं. आम्ही बस माझ्या प्रभूची शरणागती सुखाचा सुखनिधी सुख सागर जोडलेला माणूस म्हणून का दादोला मधुपाच्या गिरे माय तो बोलाय सिद्धांत मांडत असताना सुद्धा म्हणतात सिद्धांत मांडित असताना सर्व सुखाचा सुखनिधी भगवान परमात्मा त्याची आम्ही प्राप्ती केली आणि आम्हाला आमचं दुःख घालवण्याकरता दुसरं काही केलं नाही. आम्ही सुखी होण्याकरता इतकंच काम केलं. सुखाचा सुखनिधी जोडणं. कारण तो सुखनिधी म्हणजे कोण? भगवान परमात्म्याचा. त्याला जोडलं, त्याला आपलं केलं आणि त्याचे संबंध जोडले आणि त्याचा परिणाम आम्ही सुखी झालो. आणि म्हणून तुम्ही सुद्धा सुखी होण्याकरता दुसरं काही करू नका. माझ्या प्रभूचं आहोराचं चिंतन करा, त्याच्या पायाचं चिंतन करा. तर संसारामध्ये आम्ही अभ्यास केला. संसारात येऊन प्रत्येक सत्य मार्गाचं दायित्व काय, पुरुषार्थ काय, कर्तव्य काय एकच आहे. त्यांनी मानवी आहे का सफल करतात. त्यांनी जन्माला येऊन आपलं सांग हे पाहिजे. येऊन नद्या विचारावे साथ धरावा पैतीर भजन मार्गी चंद्र चित्ताशी ठेवून या ठाई संताची पायी दिन व्हावे. महाराज तुम्ही जो उपाय केला तो काय उपाय केला? महाराज आम्ही देवळाचा उपाय केला, देवाचा सतत आठवण केला आणि त्याच्यामुळे कारण आमच्या संसाराची चिंता आम्ही केली नाही. माझी सर्व चिंता आहे पूर्वाशी मी त्याच्या पायाशी नवी संगे पर्यंत आम्ही चिंता केली नाही. तुका मी चिंता नाही तुझ्या दासा तू त्याचा वसा सर्व भावे. मासाहेब तुझा माता जरी काही चिंता बुद्धी करायला लागल्या तर मासाहेबाला सांगून नको चिंता करू अन्वया वस्त्राची माऊली आमची पांडुरंग सुखाचा सुख नाही. भगवान परमात्मा संसारात दुसरं काही सुख नाही. संसारामध्ये एकच सुख आहे ते भगवत चिंतन करणं आणि त्याचा आश्रय करून त्याची शरणागती करून सगळं त्याच्या नावाचं जप करणं हेच एक सुख आहे. अभंगाचं प्रथम बाबा भगवान शंकर सुद्धा पार्वती मातेला सांगतात हे देवी या संसारातलं सुख दुसरं काय नाही. उमा कहे मैं अनुभव अपना. हे देवी आई माझा निजी अनुभव सांगतो. सदा हरी भजन जगत सब सफल
विश्व कल्याणाकरता मानव याच्या सफलतेकरता कल्याणाकरता याचं भलं व्हावं, मानवाचं कल्याण व्हावं, हा सुखी व्हावा याच्याकरता माझा प्रभूनेच आपल्या दयेच्या कृपेच्या करुणेच्या माध्यमातून त्यांनीच हा उपकार केला. भोळ्या भाविकांना तरुण जाण्याकरता भगवत चिंतनाची वाक्य आहे. भगवत चिंतन करा. तुका म्हणजे त्यांनी हा उपकारच केला देवाने आपल्यावर. कारण कलियुगामध्ये सोपं साधन सांगणारी ही दया, कलियुगामध्ये पाठीमागचे कृत भेटा आणि जे युग होते द्वापार युग होते ना, या युगामध्ये अवघड साधना करावं लागायची बघा. जप तप अनुष्ठान करावं लागायची, जप तप करावं लागायची. पण कलियुगाच्या माणसाला लय सोपं साधन सांगितलं की देवाची दया आहे बघा. कलियुग केवळ नामाधारा, सुमरे सुमरे नर उतरे पारा, कली पापाची मूर्ती नाम खडग देवाती. कलियुगामध्ये नामस्मरण कृत या युगामध्ये त्रेता युगामध्ये दीर्घकाळ तपश्चर्या करावं लागायची. बरं एवढी तपश्चर्या करायची दादा, ते दीर्घकाळ तपश्चर्या करायचे, इंद्राचं आसन दर्शन करायचे. आता कोणी भजन करीत नाही, इंद्राला विग्रह नाही करत दादा. त्यावेळेला ते भजन करायचे, एवढं भजन करायचे, इंद्राचं आसन धरायचं. हा बाबा इकडे तर नाही यायचा, एवढं भजन केलं, एवढं भजनाची भीती वाटत. आता एवढी भीती कोणाला वाटत नाही. आपलं भजन म्हणजे काय, लोकमान्यता प्राप्त व्हायला 10-5 गावं पाया पडायला लागले की झालं आपलं भजन. आपलं भजन म्हणजे काय, 10-5 गावं पाया पडायला लागले की आपलं भजन बंद होऊन जातं. लोक हार घालायला लागले का आपलं भजन बंद होऊन जातं. लोक पाया पडायला लागले का आपलं भजन बंद. आता आपलं काम झालं, लोक पाया पडायला लागले. असं भजन माझ्या प्रभूंनी एवढा उपकार केला. त्या पुढे तरुण जाण्याकरता बाबा सांगितली सोय करून सांगितली. तुम्हाला कावपरी न वाटते ते काय सांगत आहे, माझ्या प्रभूचा आदर करा, देवाचं भजन करा, हा त्यांनी उपाय सांगितला. देवाने स्वतः उपाय सांगितला. आपल्याला का बरं वाटत नाही तुका म्हणे उपकार केला या भोळ्या भाविकाला करावया. भोळ्या भाविकाला तरुण जाण्याकरता त्यांनी हा उपाय सांगितला. काय सांगितले, होय सर्व संसार सुखाचा लगे दुःखाचा नाही शिकाय. काय उपाय आठवले व तू करावा उपाय, येरते जीवाव कर्मवत. सगळे एवढंच काम करायचं. संसारा एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे, याचा भरोसा करायचा. सांगितले सोय करून असा, त्याच्यामुळे त्या विश्वास करायचा. तुका म्हणे त्याने उपकार केला, डोळ्या भाविकाला कराव्या भगवत चिंतन. पण सोपं सांग, सोपं साधन याच्याकरता काय काय कर्जना कुठे वाकू चोरणा लुटे, दिन दिन बढत सवायू पायूची महिने राम रतन पाय. भगवत चिंतन करा. स्वामी तिने उपकार केला, थोड्या भाविकाला करावया. इकडून आपल्या प्रेमाचं भजन करा. आपल्या थोड्याशा वेळेमध्ये तसं तत्पूर्वी त्या भजनाने भजन करता आपण इकडे. पण हे भजन अशी साधना आहे राष्ट्रीय प्रसन्न राहण्याकरता, ही जागेला पावित्र्य येण्याकरता भजन साधना. ही जागा इथं अगोदरच ह्या जागेचं काही पावित्र्य नष्ट झालं असेल, या भजनाच्या माध्यमातून अस्तित्व प्रसन्न राहण्याकरता, अस्तित्व आनंदी राहण्याकरता, अस्तित्व भजनानंदी राहण्याकरता आणि या जागेचे पवित्र पावित्र्य वाढण्याकरता भजन एक साधन, भजन साधन म्हणून मोठ्या प्रमाणात देवाचं भजन करावं. विठोबा रघुनाथी
आपल्या जीवनात अनेक सुखाच्या कल्पना करतो. आपल्या भविष्याच्या प्रवासाकरता आपल्या लेकरा बाळांच्या सुखसुविधा त्यांना प्रापंचिक व्यवस्थापनामध्ये त्यांना सहयोग व्हावा या परिवाराच्या माध्यमातून ही झालेली वस्तू या वस्तूच्या निर्मिती करता त्यांनी आपल्या जीवनाचे जी श्रम शाळेस केल्यास ते आपल्या येणाऱ्या पिढी करतात आणि त्यांनी हा सुशांत एक उपाय आहे तर त्याच्यामध्येच भजनाच्या माध्यमातून सुखी होण्याची कल्पना मी आपल्याकडे सांगितली बाबा. कारण धनाच्या संग्रामी आतापर्यंत कोणी सुखी झाला नाही पण प्रापंचिक सुख शांती करता त्याला एकच एक उपाय माझ्या प्रभूचं चित्त देवाचं होणार एवढं ऐश्वर ही जपण्याकरता ही सांभाळण्याकरता सुद्धा सदैव देवाचा आश्रय असावा सज्जनाच्या संगती असावी. संघाचा आवश्यक हा कार्यक्रम भविष्यामध्ये या सर्वांच्या जीवनात आनंद प्राप्त करण्याकरता माझ्या गुरुजनांना वंदन भक्तिमय मातांना वंदन बाळ बाळ या परिवाराला वंदन तुम्हाला ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मायबापांना बाळ बाळ वंदन करून सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो पण बाळ बाळ वंदन करतो त्यांच्या आशीर्वादाने आपण आज आजच्या विश्वामध्ये एवढं काही चांगलं पाहतो आणि आम्हाला तुकड्याचे उपकार आहे त्यांच्या उपलब्धी होण्याकरता आपल्याकडे काही नाही पण आपल्याकडे एक व्यवस्था आहे पुण्यवंत व्हावे एका सज्जनांची नावे म्हणून आपण त्यांच्या नावाचा उच्चार करावा. माऊली ज्ञानेश्वर असे आचार्य माझे साखर एक तर कधी होऊन जाते कधी वाढून जाते म्हणून संध्याकाळची एक टायमर जेवणच नाही तरी सुद्धा अस्वस्थतेमधून आईच्या हृदयाने मला सांभाळलं जगदीश्वर बघूच समर्पण करतो. बार बार या परिवारासह माझ्या भक्तीने माझं सर्वांना वंदन करतो. माझ्या कोराचा संदेश हा निरोप आपल्यापर्यंत पोहोचवला तेव्हा आठवण करा भगवत चिंतनामध्ये आपलं आयुष्य हा निर्वाह करा. जगदीश्वर भगवत समर्पण करून बार बार सर्वांना वंदन आणि प्रभूचं चिंतन करतो. तुकाराम